सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विधानसभा मतदारसंघ आणि याच जिल्ह्यातील रहिवासी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे या दोन दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यातील गवळीनगर गावातच रस्ता नाहीये। पाहुयात गावकऱ्यांची व्यथा या स्पेशल रिपोर्टमधून। साताऱ्याच्या गवळीनगर गावात रस्ताच नाही। गावकऱ्यांची पालकमंत्र्यांकडे आर्त हाक। सार्वजनिक बांधकाम मंत्री साताऱ्याचे असूनही गावाकडे मात्र दुर्लक्ष। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सुंदर अशा डोंगर दऱ्यांचा मधोमध वसलेलं हे लहानसं गवळीनगर हे गाव। इथले रहिवासी शेती आणि जनावरांचे पालन करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेले, मात्र या गावात अजूनही चांगला रस्ताच नाही। गावकऱ्यांना दुसऱ्या गावाला जाण्यासाठी अधिकचा वेळ तर लागतो, परंतु पावसाळ्यात तर खडतर प्रवास करावा लागतोय। विशेष म्हणजे हा रस्ता मंजूर झाला असून त्यासाठी निधीचीही मंजुरी मिळाली आणि या रस्त्याची अधिकारी पाहणीही करून गेल्याचं गावकरी सांगतात। अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते। त्यांनी पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री यांना आर्त हाक देत आम्हाला या संकटातून बाहेर काढा अशी मागणी केली। रस्ता आता बरेच दिवस झाले, डुया खपून गेल्या, पण रस्ता नाही। आम्हाला रस्ता पाहिजे। आजारी झालं काय झालं तरी त्याला सुईच नाही। श्री साहेबांनी कुठल्याही माध्यमातून आम्हाला रस्ता मिळावा हीच आम्ही अपेक्षा करतो। आश्वासन देतात, पण एकदा बी कोण करत नाही, इकडे फिरकत नाही। मत घेतलं की झालं काम त्यांचं। एका वड्यालाच खाली पूल झालाय, मधल्या वड्यावर पूल नाही, काय नाही, येण्या जाण्याची फक्त आमची अडचण मोठी आहे। आणि मग ते पुढारी सांगतात की एवढं मतदान होऊन जाऊ द्या, आम्ही तुमचा रस्ता करून देतो। विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात आणि सातारा जिल्ह्याकडेच सार्वजनिक बांधकाम पद शिवेंद्रराजेंकडे असूनही त्याच गावाला चांगला रस्ता नाही। गावात रस्ता मिळण्यासाठी गावकरी हतबल झालाय, ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल। आता गवळीनगरच्या रहिवाशांचे प्रश्न पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री हे तत्परतेने सोडवणार का, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा लागेल। शंभूराज देसाई यांच्याकडे हे ग्रामस्थ आर्त हाक देत आहेत। सोबतच जिल्ह्याचेच नेते असलेले आणि आता सध्या महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असलेले शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सुद्धा या ग्रामस्थांनी डोळे लावलेले आहेत की आपला हा फक्त 3 किलोमीटरचा राहिलेला रस्ता, वर्षानुवर्ष राहिलेला रस्ता बनावा आणि हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची जी समस्या आहे ती सुटावी। अभय कुमार देशमुख, लोकशाही न्यूज, पाटण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।